या घडीची मोठी अपडेट आहे बंगळुरूमधून, कारण आरसीबीचा विजयोत्सव काल आपण बघितलेला होता. विराट कोहलीची टीम जिंकली होती, त्यांचाच विजयोत्सव आज इकडे बंगळुरूच्या स्टेडियमवर होणार होता. आणि त्याच वेळी अशी दुर्दैवी घटना समोर येते. चेंगराचेंगरी होते, 7 जणांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाल्याची माहिती आता समोर येते. 25 जण अत्यवस्थ आहेत. चिन्नास्वामी स्टेडियम, ज्याच्यावर अनेक ऐतिहासिक मॅचेस झालेल्या आहेत, त्याच चिन्नास्वामी स्टेडियम परिसरामध्ये अशा प्रकारे चेंगराचेंगरी झाली आहे. विजय साळवी आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी. विजय, हेच चिन्नास्वामी स्टेडियम जे अनेक यादगार मॅचेसचा साक्षीदार आहे, आज कुठेतरी ही दुर्दैवी घटना, 7 जणांचा मृत्यू, चेंगराचेंगरी आणि आकडा वाढण्याची भीती. विजय, एक खऱ्या अर्थानं भारतातल्या क्रिकेट प्रेमाला, क्रिकेट प्रेमींच्या उत्साहाला या घटनेनं गालबोट लागले असं मला पहिल्यांदा नमूद करावं असं वाटतं. याआधी आपण असे अनेक प्रसंग पाहिलेत जेव्हा जेव्हा आपला विजय साजरा झालेला आहे. मग अजित वाडेकरांचा भारतीय संघ जो इंग्लंड आणि वेस्ट इंडिज मधून जिंकून परत आला तेव्हा मोठं सेलिब्रेशन झालं होतं. 1983 सालचा भारतीय संघ मुंबईत उतरला तेव्हा सेलिब्रेशन झालं. 2007 साली भारतीय संघ T20चा वर्ल्ड कप जिंकून आला तेव्हा सेलिब्रेशन झालं. रोहित शर्माचा संघ T20 विजेतेपद जिंकून आला तेव्हा मुंबईत सेलिब्रेशन झालं. तेव्हाही छोटे मोठे प्रकार झाले, पण आजचा चेंगराचेंगरीचा प्रकार हा नक्कीच आपल्याला प्रशासनाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवावंसं वाटतं. याचं मुख्य कारण अश्विन, फायनल ही काल रात्री साधारण 11:30च्या सुमारास संपली. त्यानंतर केवळ 18 तासात जेव्हा तुम्ही सेलिब्रेशन आयोजन करता तेव्हा त्यात तुम्ही किती उत्कृष्ट पद्धतीनं नियोजन केलं आहे याविषयी शंका राहते. पहिल्यांदा आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे, तब्बल 18 वर्षानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा संघ IPL मध्ये जिंकलाय. बंगलोरला त्याचा स्वाभिमान असणं, बंगलोरमध्ये उत्साह ओसंडून वाहणं, सेलिब्रेशन होणं हे स्वाभाविक आहे. आणि जेव्हा एखादा संघ 18 वर्षाने जिंकतो तेव्हा लोक किती मोठ्या ताकदीनं, लोक किती मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरणार आहेत याचा नेमका कर्नाटक प्रशासनाला, मग ती पोलीस यंत्रणा असेल, राजकीय यंत्रणा असेल, तिथलं राज्य सरकार असेल, यांना नेमका आवाका आला होता का, त्यांनी नेमकं त्याचं नियोजन केलं होतं का याच्याविषयी शंका उपस्थित होते. आणि ज्या पद्धतीनं केवळ रस्त्यावर होणारी विजयी मिरवणूक त्यांनी थांबवली आणि एकाच जागी याचं सेलिब्रेशन केलं, मग ती त्यांचं विधानसौधा किंवा विधानसभा असेल किंवा चिन्नास्वामी स्टेडियम असेल, तेव्हा एक लक्षात घ्यायला पाहिजे होतं प्रशासनाला की जेव्हा तुम्ही एका विशिष्ट जागेपुरतं सेलिब्रेशन मर्यादित करता तेव्हा तेवढ्या जागेतच तुम्ही जेवढे लोक सेलिब्रेशनला येणार आहेत ती लोक तिथे मोठ्या संख्येनं येणार आणि ती जागा अपुरी पडणार. आणि नेमकं तेच झालं. गेट्स वेळेत ओपन झाली नाहीत, मोठ्या संख्येनं लोंढा आला आणि त्यामुळं हा चेंगराचेंगरीचा दुर्दैवी प्रकार घडला असावा. आणि ज्यांनी क्रिकेटवर अतोनात प्रेम केलं, ज्यांनी या खेळाला मोठं केलं, त्यातल्या 7 जणांचा मृत्यू झालाय अशी बातमी आता अश्विन समोर येते आहे. आणि भारतासारख्या जिथे क्रिकेटचं प्रेम आहे, क्रिकेटचं वेड आहे, त्या देशाला हे नियोजन नक्कीच शोभेचं नाही आहे. अश्विन, अरे विजय, जसं तू सांगतोयस की क्रिकेटचा जिकडे ओसंडून आनंद, उत्साह वाहत असतो त्या ठिकाणी अशा प्रकारची घटना, आणि जसा उल्लेख तू केलास अनेक याच्या आधी विजयोत्सव झालेले आहेत आणि आता ही अशा प्रकारची घटना. चिन्नास्वामी स्टेडियम बद्दल आपण जर थोडंसं बोललो तर तसं तू सांगितलंस की प्रशासनाचं कमतरता किंवा नियोजनातला अभाव स्पष्टपणे दिसतोय. कारण ज्या पद्धतीने गर्दी आहे, म्हणजे स्टेडियम बाहेर आणि स्टेडियम मध्ये देखील, मगातली स्टेडियमच्या दृश्य देखील आपण बघितलेली होती, तर चिन्नास्वामी स्टेडियमची एकूण कपॅसिटी आणि सध्या झालेली गर्दी याचं विश्लेषण आपण करू शकतो का? याच्याबद्दल काय माहिती आहे? चिन्नास्वामी स्टेडियमचं जर आपण विश्लेषण करायचं झालं तर नक्कीच इकडे काही माणसं तिकीट काढून आलेली नव्हती, त्यामुळे कितीतरी मोठ्या पटीनं चिन्नास्वामी स्टेडियमची जी क्षमता असेल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं क्रिकेट रसिक इथे आले. आणि मगाशी मी त्याचा उल्लेख केला की जेव्हा बंगलोरमधली विजयी मिरवणूक रद्द झाली, हा समारंभ जे विजयी सेलिब्रेशन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या IPL मधल्या विजयाचं, हे केवळ विधानसौधा किंवा विधानसभेच्या आवारात आणि त्याच वेळी केवळ स्टेडियममध्ये घेण्याचं नक्की झालं. तेव्हा तो सगळा लोकांचा लोंढा, तो क्रिकेट प्रेमींचा सगळा जनसागर हा उसळला कुठे? तो तेवढ्या पुरत्या कदाचित विधानसौधा, विधानसभेमध्ये सर्वसामान्य माणसाला प्रवेशही दिला नसणार, पण ती सगळी माणसं आशेनं विराट कोहलीला पाहण्यासाठी, विराट कोहलीच्या हातातली ती IPLची ट्रॉफी पाहण्यासाठी ही सारी मंडळी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दाखल झाली. आणि तो केवढा मोठा लोंढा असेल याची आपल्याला कल्पना करता येणार नाही. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू याच्यामध्ये काही केवळ बंगळुरूचा जो क्रिकेट रसिक आहे तो प्रेम करत नाही, तर कर्नाटकमधले सारे क्रिकेट प्रेमी या बंगलोरच्या संघावर प्रेम करतात. 18 वर्षांनी जिंकलेला आपला संघ
चॅम्पियन संघ, विराट कोहली चॅम्पियन संघ, या सगळ्यांना पाहण्यासाठी ही सारी मंडळी उत्साहानं तिथं दाखल झाली. त्यांचा किती नेमका आकडा होईल याचा गेल्या 18 तासात प्रशासनाला नक्कीच आढावा आलेला नसणार. कारण काल रात्री 11:30 वाजता मॅच संपली आणि केवळ 17 ते 18 तासात सेलिब्रेशन होतं. ते एकाच जागी होतं. एका जागी एवढ्या मोठ्या संख्येनं लोक येतात, त्याला सांभाळण्यासाठी, त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी पुरेशा पद्धतीनं पोलीस यंत्रणा, इतर पथकं, जी सुरक्षा यंत्रणांची आवश्यक आहेत ती पथकं, ती तिथं नेमण्यात आली होती का गेल्या 18 तासात? हा पहिला प्रश्न इथं माझ्या मनात उपस्थित होतो. अश्विन, खरं नक्कीच महत्वाचा मुद्दा आहे हा. कारण जसं तू सांगितलंस, रात्री उशिरा फायनल संपली, त्याच्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये अशा पद्धतीचा इतका मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम होणं आणि त्यासाठी देखील गर्दीचा अंदाज अचूक लावणं हे फार महत्वाचं आव्हान होतं. आणि त्या पद्धतीने सध्या तरी झालेलं ते दिसत नाहीये. याचं कारण जी आकडेवारी समोर येते, मृतांचा आकडा 7 वर गेलेला आहे, तर अनेक जण जखमी आहेत, 25 जण गंभीर जखमी आहेत, अशी देखील माहिती सध्या समोर येते. त्याच्यामुळे कुठेतरी नियोजन फसलेलं आहे नक्कीच, ज्याच्यामध्ये वेळ अर्थातच कमी होता आणि त्याच्यात ह्या घाईघाईने कदाचित कार्यक्रम घेण्यात आलाय का, प्रशासनाचं मग कुठेतरी नियोजन फसलंय का, हे सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतील. मात्र सध्याची चिन्नास्वामी स्टेडियम जवळची काही स्थिती, त्याबद्दल काही अपडेट्स कळू शकलाय? एंट्रीज पूर्णपणे बंद केल्या आहेत. जो कार्यक्रम नियोजित आहे, कारण आता विधानसभेतला सत्कार आणि मग चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सत्कार, तर तो सत्कार किंवा तो कार्यक्रम नियोजित वेळेनुसार होणार आहे का, या संदर्भात काही कळलंय? चिन्नास्वामी स्टेडियम परिसरातली सध्याची अपडेट काय? अश्विन, त्या संदर्भात लवकरच प्रशासनाकडून माहिती घेण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. पण चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये नेमका आता काय कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे का, या संदर्भात अजून तरी पूर्ण माहिती हाताशी आलेली नाहीये. अश्विन, खरंय, त्यामुळे सध्याची जी अपडेट आहे, जसं विजयनी पण सांगितलं की काल रात्र आणि आज आताची संध्याकाळ, अवघे काही तास आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने येणारा हा मोठ्या प्रमाणात जमाव. त्यात अत्यंत महत्वाची बाब याच्यामधली म्हणजे आरसीबीचे चाहते किंवा या IPL टीमचे चाहते फक्त बंगळुरूमधले नव्हे तर बाहेरून कदाचित आलेले असू शकतात. याशिवाय मोफत प्रवेश, फ्री एंट्री ठेवण्यात आली होती. विजय, हाही एक महत्वाचा मुद्दा होता. फ्री एंट्रीमुळे गर्दी आणखी वाढली आहे. विजय, अश्विन, विजयी सेलिब्रेशनला तुम्ही कुठल्याही पद्धतीचं मानधन किंवा शुल्क आकारू शकत नाही. कारण सर्वसामान्य क्रिकेट प्रेमी हा तुमच्या संघावर प्रेम करत असतो. कदाचित त्याला क्रिकेटचा जो सामना आहे तो त्याला स्टेडियममध्ये बसून बघता येणार नाही, कारण हजारो रुपयांची तिकीटं असतात. पण तो अख्खा सीझन, म्हणजे गेली 18 वर्ष ही माणसं प्रेम करतायत. आपला संघ कधी जिंकतो याची त्यांना उत्सुकता होती, प्रतीक्षा होती. जितके अश्रू मला वाटतं विराट कोहलीच्या डोळ्यात होते ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक अश्रू मला वाटतं या बंगलोरच्या चाहत्यांनी ढाळले असेल. आणि दुर्दैवाची ही गोष्ट आहे की आज त्याच बंगलोरच्या चाहत्यावर ही त्यांच्या स्टेडियममध्ये किंवा स्टेडियमच्या बाहेर ही चेंगराचेंगरीची वेळ आली आहे. आणि त्यात सर्वात दुर्दैवी बाब ही आहे की जवळजवळ 7 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते. 15 ते 20 जण जखमी झालेत आणि मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता सांगण्यात येते. त्यामुळे हे जे अपयश आहे, हे जे गालबोट लागलंय, हे केवळ आणि केवळ मला असं वाटतं की हे कर्नाटक राज्य प्रशासन आणि तिथल्या पोलीस यंत्रणेचं आहे. खरं विजय, यंत्रणेचं पूर्णपणे हे नियोजन जे आहे ते फसलेलं आहे असं सध्या तरी म्हणावं लागेल. याचं कारण ज्या पद्धतीने आपण गर्दी बघतो, ही चारही दृश्य आपण बघताय, कारण स्टेडियमचा परिसर असेल किंवा एकूणातच स्टेडियमचे एंट्री गेट्स असतील, प्रवेशद्वार असेल, तिकडे कुठेही नियोजन आपल्याला दिसत नाही. किंवा कदाचित त्यांनी जे प्रेडिक्ट केलं होतं, जो अंदाज व्यक्त केला असेल कदाचित पोलीस आणि प्रशासनाने, त्याच्या बाहेर किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात कुठेतरी गर्दी झाली आणि त्याच्यामुळे कुठेतरी जी घटना समोर येते ती आलेली आहे समोर. मात्र सध्याची जी अपडेट आहे त्यानुसार 7 जणांचा याच्यामध्ये मृत्यू झालाय, 25 जण गंभीर जखमी आहेत, अनेक जण जखमी आहेत अशी माहिती कळते. त्यामुळे नेमका आकडा आपल्याला कदाचित येणाऱ्या काही तासामध्ये कळू शकेल. मात्र अत्यंत गालबोट लावणारी अशी ही घटना, दुर्दैवी अशी ही घटना म्हणावी लागेल. कारण काल त्यांचा संघ जिंकतो काय, विराट कोहलीचे आनंदाश्रू काल रात्री क्रिकेटप्रेमींनी पाहिलेले होते. आणि आज अशा प्रकारे ज्या क्रिकेटप्रेमींनी अतोनात प्रेम केलं या क्रिकेटवर, या विराट कोहलीवर, या RCB टीमवर, त्याचपैकी काही क्रिकेटप्रेमींचा अशा या चेंगराचेंगरीमध्ये जीव जातो काय. अत्यंत दुर्दैवी घटना, मनाला चटका लावणारी घटना आणि त्याचवेळी अनेक प्रश्न उपस्थित करणारी घटना. तरी 2 दृश्य आपण बघताय, अनेक दृश्य आता आपल्याकडे येत आहेत आणि ज्या पद्धतीने गर्दी जमलेली आहे, अजून स्टेडियममध्ये देखील प्रचंड गर्दी आहे. सध्याची जी बातमी आहे त्यानुसार विधानसभेमध्ये सत्कार सोहळा RCBच्या टीमचा आणि त्याच्यानंतर स्टेडियममध्ये लगेचच सत्कार सोहळा होता.
आणि त्यामुळे गर्दीचं प्रमाण जे आहे ते प्रचंड बघायला मिळते. आणि त्यातच आणखी एक अपडेट येते, बंगळुरू मेट्रोमध्ये देखील प्रचंड गर्दी झाली आहे. चिन्नास्वामी स्टेडियमला पोहोचण्यासाठी मेट्रोमध्ये झुंबड उडाली आहे आणि त्याचीही दृश्य आपल्या समोर आलेली आहेत. एमजी रोड मेट्रो स्थानकात मोठी गर्दी पाहायला मिळते. ज्या मेट्रोचा हा रूट आहे जिकडे चिन्नास्वामी स्टेडियमकडे जात असतो, तर तिकडे देखील सध्या गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं. आणखी एक अपडेट, चेंगराचेंगरीची घटना झाली त्याच्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून आता मेट्रो सेवा स्थगित करण्यात आली आहे. या घडीची मोठी अपडेट आहे, कारण साहजिकच आपण बघितलेलं होतं ही मेट्रोची गर्दी आहे आणि तिकडे कुठेतरी मग आणखी पुन्हा एकदा असे काही प्रकार होऊ नयेत, कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार, गैरप्रकार किंवा लोकांच्या जीवावर बेतू नये या दृष्टीने गर्दीचं नियोजन करण्यासाठी आता मेट्रो सेवा स्थगित करण्यात आली. या घडीची मोठी अपडेट आहे, कारण तिकडे स्टेडियममध्ये प्रचंड गर्दी आणि चेंगराचेंगरीची घटना, काही जणांचा जीव गेलेला आहे आणि ही सगळी बातमी येतात त्वरित मग मेट्रोच्या ठिकाणी आता नियोजन करण्यात आलंय. खबरदारीचा उपाय म्हणून मेट्रोच्या ठिकाणी सेवा स्थगित करण्यात आली. ही 4 दृश्य आपण बघताय, नागरिकांची चेंगराचेंगरी, स्टेडियममध्ये शिरण्यासाठी कशा प्रकारे हे क्रिकेट फॅन्स जे आहेत ते शटरवरून किंवा अन्य मार्गावरून, गेटवरून अक्षरशः उड्या मारत आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. नंतर कारची, काही वाहनांची तोडफोड झाल्याचं, काही गाड्यांच्या काचा फुटल्याचं आपण दृश्यांमध्ये बघितलेलं होतं आणि काही जे जखमी झालेले आहेत ज्यांच्यासाठी कदाचित उपचारांची त्यांना गरज आहे, अशांना घेऊन मग धावत तिकडची मंडळी जी आहेत ती निघालेली होती हॉस्पिटलच्या दिशेने. त्यामुळे ही सगळी दृश्य आपल्या समोर आहेत आणि खरोखरच एक क्रिकेट चाहत्याच्या मनाला चटका लावणारी अशी घटना आणि त्याचवेळी अनेक प्रश्न प्रशासनाच्या, पोलीस यंत्रणेच्या बद्दल उपस्थित करणारी अशी घटना समोर आलेली आहे बंगळुरूमधून. आणि त्यातच ही घटना झाल्यानंतर त्वरित मेट्रोच्या ठिकाणी अशा प्रकारची, म्हणजे बंगळुरू मेट्रोच्या ठिकाणी अशा प्रकारची कुठली घटना होऊ नये या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली आहे. बंगळुरू मेट्रोमध्ये देखील तिकडे प्रचंड गर्दी झाल्याचं आपण प्लॅटफॉर्मवर पाहिलेलं होतं आणि त्याच्यानंतर तिकडे देखील सेवा स्थगित करण्यात आली. मात्र सध्याची 4 दृश्य, नागरिकांची चेंगराचेंगरी, स्टेडियममध्ये शिरायला गर्दी, तिकडे कारची, काही वाहनांची झालेली तोडफोड आणि त्याचवेळी नागरिक कशा प्रकारे जखमी झाले होते आणि त्याच्यानंतर त्यांना घेऊन हॉस्पिटलला निघालेले तिकडचे लोक. इकडे एमजी मेट्रो स्थानकातली ही पुन्हा एकदा दृश्य समोर येतात, प्रचंड गर्दी तिकडे देखील, कारण फॅन्सना जायचं होतं मोठ्या प्रमाणात तिकडे आपल्या क्रिकेटचे जे त्यांचे फेवरेट प्लेयर्स आहेत, खेळाडू आहेत त्यांना पाहायला. आणि त्यामुळे चिन्नास्वामी स्टेडियमवर जसं आपल्याला समोर आलेलं होतं की सेलिब्रेशन होतं, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं तिकीट किंवा शुल्क नव्हतं जसं विजयनी सांगितलं आता. त्यामुळे साहजिकच मोठ्या प्रमाणात गर्दी तिकडे झालेली होती. 30-35 हजाराची कदाचित कपॅसिटी असू शकते, पण लाखाच्या आसपास जर तिकडे जमाव जमला असेल, नागरिक जमले असतील, क्रिकेट चाहते जमले असतील, तर आपण फक्त कल्पनाच करू शकतो की किती प्रचंड प्रमाणात तिकडे गर्दी झाली असेल. आणि ही दृश्य आहेत, ही मेट्रो परिसरातली दृश्य आहेत. मेट्रो परिसरात देखील ब्रिज आणि अन्य प्लॅटफॉर्मवर प्रचंड प्रमाणात गर्दी होती, तेव्हा तिकडचा कुठलाही अनुचित प्रकार टाळण्याच्या दृष्टीने आता मेट्रो आणि परिसरामध्ये, बंगळुरूच्या मेट्रो आणि परिसरामधली सेवा ही स्थगित करण्यात आली. मात्र सध्याची जी बातमी बंगळुरूमधनं येते, चिन्नास्वामी स्टेडियमवर एकीकडे सेलिब्रेशनचं आयोजन, विजयोत्सवाचं आयोजन, त्याच्या आधी झालेली चेंगराचेंगरी आणि त्याच्यामध्ये 25 जण गंभीर जखमी झाले. सध्याची अपडेट आहे 25 जण गंभीर जखमी आहेत, 7 जणांचा मृत्यू झालाय. मात्र अजूनही निश्चित आकडा कळू शकलेला नाही. एक गोष्ट मात्र नक्की की नियोजन पूर्णपणे फसल्याचं आता स्पष्ट होतंय जवळपास आणि त्याच्यामुळेच कुठेतरी हे क्रिकेट चाहत्यांचे जीव गेलेले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते. विजय, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते आणि काही लोक गंभीर जखमी देखील आहेत. विजय, अश्विन, खरोखरच गंभीर परिस्थिती. आणि आपल्याला एक गोष्ट अश्विन लक्षात घ्यायला पाहिजे, हो, पुन्हा एकदा नव्यानं जर सांगायचं झालं, 1971 साली अजित वाडेकरांचा जो संघ आला होता तो विमानतळापासून त्याची विजयी मिरवणूक निघाली होती. 1983 साली कपिल देवचा भारतीय संघ मुंबईत दाखल झाला, विमानतळापासून त्याची मिरवणूक निघाली होती. 2007 साली महेंद्रसिंग धोनीचा संघ आला, विमानतळापासून त्याची मिरवणूक निघाली होती, वानखेडे स्टेडियममध्ये त्याचा समारोप झाला. या प्रत्येक वेळेला त्या मिरवणुकीचा मार्ग हा प्रचंड मोठा होता आणि त्या मार्गात अनेक लाखो संख्येने जे आलेले होते क्रिकेट प्रेमी ते सामावून घेतले होते. 2024 साली जेव्हा रोहित शर्माचा संघ जिंकला तेव्हा त्यांची मिरवणूक, ही तुला आठवत असेल अश्विन, ही केवळ मरीन ड्राईव्हवरच्या त्या क्वीन्स ऑफ नेकलेस त्या मार्गावर काढण्यात आली आणि तिथेही काही जणांचा श्वास कोंडून त्यांना दुर्दैवी चक्कर आली, घेरी आली, असे काहीसे प्रकार झाले होते. जेव्हा तुम्हाला लाखोंच्या संख्येने क्रिकेट प्रेमी जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला
अशी घटना होण्याची शक्यता असते, त्या घटनेने दाखवून दिलं होतं. आणि आज दुर्दैवाची बाब इथं तशीच झाली की केवळ विधानसभा किंवा विधानसभेच्या आवारापुरतं आणि केवळ एका स्टेडियम पुरतं तुम्ही जर तुमचं सेलिब्रेशन मर्यादित केलं तर या देशात जे लाखोंच्या संख्येनं क्रिकेट प्रेमी आहेत ते तेवढ्या जागेत जेव्हा म्हणजे तुला थोडंसं मी थांबवतो. सध्या जो सत्कार सोहळा विधानसभा परिसरात तिकडे विराट कोहली तर विराट कोहलीने तिकडे सत्कार सोहळ्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. मात्र बाहेर जी घटना घडलेली आहे त्याच्यावर आपण पुन्हा एकदा येऊया. चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी, 25 जण गंभीर जखमी. त्यामुळे चिन्नास्वामी स्टेडियमवर एकीकडे विजयोत्सवाचं सेलिब्रेशन ज्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे, जिकडे कदाचित मोठ्या संख्येने अजूनही लोक उपस्थित आहेत. मात्र ही अशा प्रकारची दुर्दैवी घटना आता समोर येते. ही तीन दृश्य किंवा समोर येत आहेत. स्टेडियम बाहेरची गर्दी, अजूनही प्रचंड प्रमाणात गर्दी आपण बघतोय की गेट कशा पद्धतीने गर्दीने अक्षरशः पुढे ढकलली जातात किंवा ते गर्दी कदाचित कंट्रोल होत नाही. अजून मेट्रोमध्येही गर्दी उसळली, कारण त्या सगळ्या लोकांना जायचं होतं पुन्हा एकदा स्टेडियममध्ये. त्यामुळे बंगळुरूची जी मेट्रो आहे तिकडे देखील गर्दी उसळली आणि आत्ताच काही वेळापूर्वी बातमी आली त्यानुसार तिकडची मेट्रो सेवा सध्या स्थगित करण्यात आलेली आहे. ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत. तर त्याच्यानंतर काही वाहनांची देखील तोडफोड झालेली आहे. कदाचित तिकडे काही गाड्यांच्या काचा फुटलेल्या आपण बघितलेल्या होत्या. तर अशी ही सगळी घटना समोर आलेली आहे बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम परिसरातनं. आरसीबीची विजयी मिरवणूक होती. काल आयपीएलचं पहिलं विजेतेपद तब्बल 18 वर्षांनी कोहलीच्या आरसीबीने पटकावलेलं होतं आणि त्याचाच आनंद कुठेतरी साजरा करण्याचा हा त्यांचा कार्यक्रम होता. मात्र त्याला काहीसं गालबोट लागलंय. नेमकी चेंगराचेंगरी का झाली, तर आयपीएल विजेता आरसीबी संघ दुपारी बंगळुरूत दाखल झाला. म्हणजे सामना जिंकल्यापासून अवघ्या काही तासांमध्ये हा संघ बंगळुरूमध्ये दाखल झाला. एअरपोर्टवर स्वागताला चाहत्यांची प्रचंड गर्दी होती आणि तेव्हाच कुठेतरी प्रशासनाला आणि पोलिसांना कल्पना आली असणार किंवा यायला हवी होती की किती प्रमाणात गर्दी मग स्टेडियममध्ये होऊ शकते. चाहत्यांच्या गर्दीमुळे पोलिसांनी विजयी मिरवणुकीला परवानगी नाकारली होती, कारण त्यांना लक्षात आलं होतं की प्रचंड प्रमाणात गर्दी कदाचित रस्त्यांवर पण आणखी वाढू शकते. मग चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळाडूंच्या सत्कार सोहळा ठेवण्यात आला आणि तिकडे चाहत्यांना फ्री एंट्री, मोफत प्रवेश देण्यात आला. आणि मोफत प्रवेश देण्यात आल्यानंतर तिकडे प्रचंड प्रमाणात चाहते जमलेले होते. लाखो चाहते जमलेले होते. सध्याची जी माहिती आहे त्यानुसार लाखो चाहते मोफतच्या प्रवेशामुळे तिकडे जमलेले होते. चिन्नास्वामी स्टेडियमची प्रेक्षक क्षमता, आसन क्षमता ज्याची संख्या आहे 32,000 आणि जमलेले प्रेक्षक किंवा जमलेले क्रिकेट चाहते किती होते तर लाखोंच्या घरात. त्यामुळे हे जर व्यस्त प्रमाण आपण बघितलं तर कुठेतरी ही घटना किती प्रमाणात नियोजनामध्ये फसलेली आहे किंवा काय आणखी गोष्टी समोर येऊ शकतात याचे वास्तव किंवा गांभीर्य दाखवणारी आहे. वाढत्या गर्दीमुळे उद्भवली चेंगराचेंगरीची परिस्थिती. कारण साहजिक आहे 32,000 जिकडे कॅपॅसिटी आहे ज्या स्टेडियमची, तिकडे जर 1.25 लाख क्राऊड आला असेल तर जवळपास चौपट क्राऊड तिकडे आले, चौपट प्रेक्षक तिकडे आलेले आहेत, क्रिकेट चाहते आलेले आहेत. आणि त्यामुळे नियोजनातला अभाव, पोलिसांचा निष्काळजीपणा हे सगळं कदाचित आता समोर येते की ज्याच्यामुळे ही घटना घडलेली आहे. स्टेडियमवरच अंदाज यायला हवा होता आणि त्यानंतर तात्काळ कदाचित पावलं उचलायला हवी होती. काही डिसिजन्स, काही निर्णय हे पटापट घ्यायला हवे होते. मात्र उलट मोफत प्रवेश देण्यात आला. त्यामुळे साहजिकच गर्दी वाढली आणि त्याचा परिणाम आपल्या समोर आहे. नियोजन फसलेलं सध्या तरी दिसतंय. त्यामुळे परिणाम काय झाला तर 7 क्रिकेट चाहत्यांचा मृत्यू झालाय, 25 जण गंभीर जखमी आहेत, अनेक जण जखमी आहेत आणि त्याच्यामुळे या क्रिकेट चाहत्यांच्या विजयोत्सवाला कुठेतरी गालबोट लागलंय. या घडीची मोठी अपडेट. आयपीएलच्या विजयोत्सवामध्ये 25 जण गंभीर जखमी होत आहेत. आरसीबीचा विजयोत्सव सोहळा होता चिन्नास्वामी स्टेडियमवर, जिकडे ही घटना, ज्या परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे आणि सध्या हा सोहळा आपण बघतोय.
ब्रेकिंग न्यूज आहे. बंगळुरूच्या एम चेन्नास्वामी स्टेडियम बाहेर प्रचंड प्रमाणात गर्दी, चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी, 25 जण गंभीर जखमी. आरसीबीचं विजय सेलिब्रेशन ज्यासाठी जमली होती गर्दी, आपल्या क्रिकेट सगळ्या फेवरेट प्लेयर्सना बघायला गर्दी जमलेली होती, विराट कोहलीला बघायला गर्दी जमलेली होती, अन्य खेळाडूंना देखील अप्रिशिएट करायला, त्यांचं अभिनंदन करायला ही गर्दी जमली होती. मात्र काय झालंय तर 7 जणांचा या गर्दीमुळे, चेंगराचेंगरीमुळे जीव गेलेला आहे. सध्याची बातमी आहे, 25 जण गंभीर जखमी. तर विधानसभेत आधी सत्कार सोहळा होता आणि त्याच्यानंतर आता स्टेडियममध्ये हा सोहळा आहे आणि स्टेडियम बाहेर अशा प्रकारे चेंगराचेंगरीची घटना समोर आलेली आहे. त्याच्यामुळे एकीकडे कुठेतरी आनंदोत्सव, क्रिकेट चाहत्यांचा उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला बघायला मिळाला होता. मात्र त्याच वेळी अशा प्रकारे काही जणांचे जीव जाणं, अत्यंत गंभीर अशी ही घटना. कुणाची जबाबदारी, कोणावर आता याचा सगळ्याचा जो आहे तो ठपका ठेवण्यात येईल किंवा कुणावर याची सगळी जबाबदारी, अकाउंटेबिलिटी निश्चित करण्यात येईल, प्रश्न महत्वाचा आहे. तरी 2 दृश्य आपण बघताय. एकीकडे स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी झालेली आहे, 7 जणांचा जीव गेलेला आहे आणि अनेक जण जखमी झालेले आहेत, काही जण गंभीर जखमी झाले आहेत. दुसरीकडे स्टेडियम मधलं चित्र पूर्णपणे वेगळे आहे. टोकाची 2 दृश्य. विजय साळवी आपल्यासोबत आहेत पुन्हा एकदा. विजय, 2 टोकाची दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत. विजय, दृश्य पण या क्षणी मला तुला सांगावं असं वाटतंय की कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि नेमका त्याच गोष्टीवर ज्याच्यावर आपण बोट ठेवलं तीच त्यांची प्रतिक्रिया आहे. हे किती मोठं दुर्दैव आहे. ते म्हणतात की क्राऊड अनकंट्रोलेबल होता, ही जी गर्दी आहे ती नियंत्रणाच्या पलीकडची होती आणि आमच्याकडे वी डिड नॉट हॅव टाइम टू मेक अरेंजमेंट्स, आम्हाला नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ नव्हता. याचा अर्थ प्रशासनाला उशिरा का होईना पण त्यांची चूक उमगली आहे, पण तेवढ्या वेळेत 7 जणांचा जीव गेलाय. तुम्हाला वेळ नव्हता याचं कारण 11:30 वाजता मॅच संपली आणि त्यानंतर केवळ काही तासात एवढ्या मोठ्या गोष्टीचं कर्नाटकच्या दृष्टीनं, बंगलोरच्या दृष्टीनं सेलिब्रेशन जर होत असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी वेळ ठरवणं आवश्यक होतं. त्यानंतर त्या सेलिब्रेशननुसार, त्या कार्यक्रमाच्या आवाक्यानुसार तुम्हाला प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था पुरवणं आवश्यक होतं. गर्दी एकेच ठिकाणी जमा होईल या दृष्टीनं किंवा ती टाळण्याच्या दृष्टीनं तुम्हाला प्रयत्न करणं आवश्यक होतं आणि ज्या पद्धतीची प्रतिक्रिया सिद्धरामय्या यांच्याकडनं येते ती पाहता या सगळ्या पातळीवर त्यांचं प्रशासन, त्यांचं सरकार हे असफल ठरलंय, अयशस्वी ठरलंय. आणि त्यात दुर्दैवाची सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की 7 क्रिकेटप्रेमींचा जीव गेलाय, 10 ते 15 जण गंभीररित्या जखमी आहेत असं समजतंय आणि सगळ्यात आणखी भीती ही व्यक्त केली जाते की या घटनेत आणखी काही जणांचा मृत्यू होऊ शकतो. अश्विन, खरं विजय, आणि आता याच्याबद्दल एक अपडेट येते त्यानुसार चेंगराचेंगरीवरून आता राजकारण देखील सुरू झालेलं आहे. कारण काँग्रेस सरकार आहे तिकडे बेजबाबदारपणा त्यांनी केला, त्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला असा आरोप आता भाजपने केलाय. गर्दी नियंत्रण करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. चेंगराचेंगरीवरून काँग्रेस सरकारवर आता भाजपने आरोप केलेला आहे आणि त्याच्यामुळे आता प्रतिक्रिया समोर आल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया देखील आता समोर येतात. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर याच्यावर आता राजकीय आरोप देखील होऊ लागले. तर पुन्हा एकदा ही 2 दृश्य. स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी, तरी स्टेडियममध्ये सोहळा आता आपण बघितलं लाईव्ह सुरू आहे. तिकडे खेळाडू पोहोचलेले आहेत. अत्यंत विरोधाभासी असं चित्र. तिकडे चाहत्यांचा जल्लोष, उत्साह, खेळाडू एकमेकांशी, चाहत्यांशी किंबहुना तिकडे बोलतायत, संवाद साधतायत आणि इकडे मात्र 7 जणांचा जीव गेलेला आहे, चेंगराचेंगरी झालेली आहे, अत्यंत गंभीर घटना घडलेली आहे. आणखी काही जण जखमी आहेत, 25 जण गंभीर जखमी आहेत आणि आणखी एक अपडेट म्हणजे मृतांचा आकडा वाढू शकतो. ही 2 परस्पर विरोधी दृश्य. एकीकडे स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी आणि तिकडे स्टेडियममध्ये मात्र आनंदोत्सव, क्रिकेटचा विजयोत्सव सोहळा सुरू आहे.
तर जसं आता विजयनी प्रतिक्रिया दिली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची, मात्र विजय या दोन परस्पर विरोधी घटनांकडे आपण पुन्हा एकदा येऊया, किंबहुना आता या दोन दृश्यांवर आपण आपल्या प्रेक्षकांना अधिक सांगूया. इकडे चेंगराचेंगरी, अत्यंत प्रचंड गर्दी, त्याच्यानंतर 7 जणांचा जीव गेलाय, आणखी काही जण जखमी आहेत. तर तिकडे मात्र क्रिकेट सोहळा जो आहे तो सुरू आहे. विजय, अश्विन, हे जे आता बाहेर जे घडतंय याची माहिती कदाचित विराट कोहली आणि त्याच्या टीम पर्यंत पोहोचलेलीही नसावी. त्यामुळे कदाचित दुर्दैवानं ज्यावेळी एकीकडे ही घटना आपल्यापर्यंत पोहोचते चेंगराचेंगरीची, त्याच्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला ही बातमी येते, ती बातमी विराट कोहलीच्या कानावर गेली आहे का, त्याच्या टीमच्या कानावर गेली आहे का, याविषयी माझ्या मनात तरी अश्विन शंका आहे. पण घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याबद्दल आपल्याला नक्कीच प्रशासनाचे असतील, तिथल्या पोलीस यंत्रणेचे असतील आणि या सगळ्या नियोजनामध्ये ज्यांचा कुणाचा सहभाग आहे त्यांचे कान टोचण्याचा नक्कीच आपल्याला अधिकार आहे. अश्विन, खरं विजय, जसं तू सांगतोयस, आणि हा प्रश्न देखील अत्यंत महत्वाचा आहे की खरंच ही घटना कळलेली आहे का, पोहोचलेली आहे का त्यांच्यापर्यंत ही बातमी की अशा प्रकारची काही घटना झालेली आहे. अपडेट येते पुन्हा एकदा, 10 जणांचा याच्यामध्ये आता मृत्यू झालेला आहे. हजारो लाखोंच्या संख्येने किंबहुना तिकडे प्रेक्षक जे आहे ते आलेले होते, क्रिकेट फॅन्स आलेले होते आणि एंट्री करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. त्याचवेळी कुठेतरी घटना घडली. 25 जण अत्यवस्थ आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो. मगाशी 7 आकडा होता, आता आकडा गेलाय मृतांचा 10 वर. त्यामुळे आणखी प्रत्येक मिनिटाला आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीये. त्याचवेळी स्टेडियम बाहेर एकीकडे 10 जणांचा मृत्यू होतोय, 10 क्रिकेट फॅन्स जे आपल्या जीवाला मुकले आहेत. तर स्टेडियममध्ये मात्र आता सेलिब्रेशन सुरू आहे. त्यामुळे 2 प्रश्न मनात येत आहेत. एक तर असंवेदनशीलतेचा हा कळस गाठला गेलाय, किंवा या घटनेची माहिती, जसं आता आपण बोलत होतो की कदाचित पोहोचलेलीच नाहीये आतमध्ये आणि त्याच्यामुळे कुठेतरी हे सेलिब्रेशन सुरू आहे. मात्र काही असलं तरी प्रशासनाचं फसलेलं नियोजन, यंत्रणेचं पूर्णपणे या ठिकाणी फसलेलं नियोजन, याबद्दलच आपल्याला इकडे आता पुन्हा प्रश्न विचारावे लागतील. याचं कारण प्रश्न लोकांच्या जीवाचा आहे. आणि आताची ही दृश्य आहेत, पुन्हा एकदा लाठीमार आपल्याला बघायला मिळतोय. कारण अजूनही तिकडे गर्दी जी आहे ती कंट्रोल होत नाहीये, गर्दी नियंत्रित होत नाहीये. त्याच्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांना हा लाठीमार करावा लागतो. त्यामुळे अजूनही ही घटना झाल्यानंतरही अशा प्रकारे तिकडे गर्दी जमते, त्यानंतर पुन्हा एकदा लाठीमार करावा लागतो, अशी घटना समोर येते. कारण तिकडे आतमध्ये अर्थातच अजून कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे काही प्रेक्षकांना कदाचित अजूनही अपेक्षा आहे की आपल्याला एंट्री मिळेल आणि आपण काही लोकांना, आपल्या आवडत्या किंवा खेळाडूंना पाहू शकू. अजूनही त्यांना वेडी आशा आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी अशा पद्धतीने हे नागरिक जे आहेत ते आतमध्ये शिरण्याचा पुन्हा प्रयत्न करत होते. मात्र पुन्हा एकदा हा लाठीमार आपण या दृश्यांमध्ये टीव्ही स्क्रीनवर बघताय आणि दुसऱ्यांदा हा लाठीमार बघायला मिळालेला आहे. सध्याची जी अपडेट आहे त्यानुसार स्टेडियम बाहेर ही चेंगराचेंगरीची घटना, बंगळुरूमधली 10 जणांचा मृत्यू, सध्याची माहिती 25 जण अत्यवस्थ, मृतांचा आकडा वाढू शकतो. मात्र असं सगळं बाहेर घडत असताना तिकडे आतमध्ये सेलिब्रेशन सुरू आहे, विजयोत्सव सुरू आहे, आनंदोत्सव सुरू आहे. घटना अर्थातच गंभीर आहे. मात्र त्याच वेळी इकडे आनंदोत्सव सुरू असताना प्रश्न हा विचारण्यात येतोय की मग ही घटनेची माहितीच आतमध्ये पोहोचली नाहीये का, अशा प्रकारची हाही प्रश्न समोर येतोय. का झाली आहे चेंगराचेंगरी? तर आयपीएलचा विजेता आरसीबी संघ, अर्थातच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ दुपारी बंगळुरूमध्ये दाखल झाला. काल रात्री मॅच संपली, त्यानंतर आज दुपारी हा संघ दाखल झाला. एअरपोर्टवर खेळाडूंच्या स्वागतालाच चाहत्यांची प्रचंड गर्दी होती. तिकडेच कुठेतरी प्रशासनाला ही कल्पना यायला हवी होती की गर्दी आणखी वाढू शकते. चाहत्यांच्या गर्दीमुळे मग पोलिसांनी काय केलं तर विजयी मिरवणुकीला परवानगी नाकारली. कारण त्यांना अंदाज आलेला होता की आणखी गर्दी वाढेल. मात्र दुसरी जी घटना किंवा दुसरा जो निर्णय घेण्यात आला तो असा होता, चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळाडूंचा होता सत्कार सोहळा. तिकडे चाहत्यांना फ्री एंट्री, मोफत प्रवेश ठेवण्यात आला आणि मोफत प्रवेश ठेवण्यात आल्यामुळे मग काय झालं तर स्टेडियम बाहेर लाखो चाहते जमले. 32,000चं जवळपास 30-35 हजाराचं स्टेडियम, त्याची क्षमता 32,000च्या घरात. मात्र चाहते जमले किती तर लाखोंच्या घरात. आणि त्यामुळे नंतर काय झालं, नियोजन फसलं, कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नव्हतं गर्दीवर. लाखो चाहत्यांना एंट्री करायची होती स्टेडियममध्ये. तिकडे क्रिकेट, आपले जे खेळाडू आहेत, क्रिकेटपटू आहेत आवडते, त्यांना पाहायचं होतं आणि मग झाली वाढती गर्दी. अर्थातच त्यामुळे मग चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली आणि त्या चेंगराचेंगरीच्या परिस्थितीमुळे सध्याची जी आकडेवारी आहे ज्याच्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झालेला आहे, नियोजनातला अभाव, पोलिसांचा निष्काळजीपणा, ही सगळी सध्याची कारणं समोर येत आहेत. हे दुर्दैवी घटना जी झालेली आहे अत्यंत गंभीर घटना आहे. 7 ते 10 जणांचे जीव अशा प्रकारे जातात आणि त्याच्यानंतर आणखी काही जण जे गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो अशी ही संख्या, भीती किंवा व्यक्त होते. एकीकडे अशा प्रकारची घटना, दुसरीकडे आतमध्ये हे सेलिब्रेशन चाललेलं आपण बघतोय. त्यामुळे आतमध्ये कदाचित ही बातमी कळली आहे की नाही
याबद्दलच साशंकता आहे, कारण बाहेर अशा पद्धतीने चेंगराचेंगरी होणं, जवळपास 10 जणांचे जीव जाणं आणि संख्या वाढण्याची भीती व्यक्त होणं हे सगळं बाहेर घडत असताना आतमध्ये मात्र सेलिब्रेशन सुरू आहे, आनंदोत्सव सुरू आहे. दोन परस्पर विरोधी दृश्य, क्रिकेटची दोन परस्पर विरोधी दृश्य. एकीकडे चेंगराचेंगरी, त्याच्यानंतर पोलीस रोखण्याचा प्रयत्न करतायत, लाठीमार होतोय, तर दुसरीकडे स्टेडियममध्ये क्रिकेटचा विजयोत्सव सोहळा, आरसीबीच्या विजयाचा जल्लोष हा देखील सुरू आहे. आणि ह्या टीव्ही स्क्रीनवर आपण बघताय विराट कोहली पुन्हा एकदा तिकडे या स्क्रीनवर आपण बघतोय. आणि जसं आपण म्हणतोय की कदाचित आतमध्ये ही बातमीच पोहोचली नाही की अशा प्रकारचं काहीतरी बाहेर घडलंय, मात्र ह्या सगळ्या निष्काळजीपणाची, हे जे जीव गेलेत त्याची जबाबदारी कोणाची आहे, कोण नेमकं जबाबदार आहे, कुठे नेमके लॅप्सेस झालेत, कुठे हलगर्जी झालेली आहे, कुठे नियोजन फसलेलं आहे, याबद्दल आता अनेक प्रश्न येणाऱ्या काळामध्ये विचारण्यात येतील. आणि काही राजकीय प्रतिक्रिया देखील आल्या, त्याच्यावरून आता भाजपने काही आरोप केलेले आहेत काँग्रेस सरकारवर. नियोजन फसलं, कोणतीही खबरदारी घेतली गेली नाही असे आरोप झालेले आहेत. या दोन ठिकाणी ही दोन कार्यक्रम सुरू, एकीकडे कार्यक्रम सुरू तर दुसरीकडे चेंगराचेंगरी आणि अशा पद्धतीने लोकांचे जीव जाणं, अत्यंत गंभीर घटना, मनाला चटका लावणारी घटना, गालबोट लावणारी घटना. तर बंगळुरूतली ही ब्रेकिंग न्यूज आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला, विजयोत्सव सोहळा आयोजित करण्यात आलेला आणि त्याच वेळी कुठेतरी चाहत्यांची गर्दी वाढली आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. चाहत्यांना एंट्री करायची होती स्टेडियममध्ये, आपण हाऊसफुल स्टेडियम बघतोय हे, आणि त्याच वेळी असंख्य चाहते बाहेर उभे होते, त्यांना आतमध्ये जायचं होतं आणि त्याच वेळी कुठेतरी हे गर्दीचं नियोजन, पोलिसांचं नियोजन हे सगळं फसलेलं होतं. आणि त्याचा परिणाम काय झाला तर आतापर्यंत जी बातमी समोर येते त्यानुसार 10 जणांचा याच्यामध्ये मृत्यू झालाय, 25 जण गंभीर जखमी आहेत, अनेक जण जखमी आहेत. त्यामुळे अजूनही हा आकडा वाढू शकतो. तर हा सत्कार सोहळा बघायला हजारो चाहते जमलेले होते, लाखांच्या घरात संख्या असंही कळतंय. 32,000ची स्टेडियमची क्षमता आणि 1 लाख चाहते, 1.25 लाख चाहते जर तिकडे जमत असतील तर मग काय होऊ शकतं, किती गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते हे आपल्या समोर आहे. स्टेडियम बाहेर चाहत्यांना हुसकावण्यासाठी मग लाठीमार करण्यात आला, चाहत्यांनी एंट्री करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातच कुठेतरी चेंगराचेंगरी झाली आणि ज्याच्यामध्ये 10 जणांना आपला जीव गमवावा लागलाय आणि आणखी काही जण गंभीर जखमी आहेत, अनेक जण जखमी आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त होती. तर दुसऱ्यांदा आपण मगाशी काही वेळापूर्वी बघितलं होतं, पुन्हा लाठीमार झालेला होता, कारण पुन्हा काही क्रिकेट फॅन्स जे आहेत त्यांनी आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केलेला होता, ते तिकडून हटलेलेच नव्हते. त्यामुळे तिकडे कुठेतरी पुन्हा एकदा पोलिसांना मग लाठीमार करावा लागला. मात्र आधी जी घटना घडली ज्याच्यामध्ये अनेकांचे जीव गेले, ही काही हॉस्पिटलमधील देखील दृश्य आहेत. काही जणांना लगेच मग वैद्यकीय उपचारांसाठी हॉस्पिटलला हलवण्यात आलं आणि तिकडे काही हॉस्पिटल्समध्ये आता राजकीय नेते पोहोचले आहेत, जखमींची विचारपूस करतायत, त्यांची प्रकृती कशी आहे हे विचारतायत. मात्र अनेक प्रश्न येणाऱ्या काळामध्ये उपस्थित होणार आहेत, ते अर्थातच नियोजनाबद्दल. याचं कारण जसं आपण म्हणतोय, काल रात्री संपलेली मॅच 11, 11:30 नंतर आणि त्याच्यानंतर आज संध्याकाळचा हा कार्यक्रम अवघ्या काही तासामध्ये आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम. दुपारी आरसीबीची टीम एअरपोर्टवर येते काय, त्याच्यानंतर परेडला परवानगी नाकारली जाते काय, त्याच्यानंतर स्टेडियममधला सोहळा होतो ज्याच्यासाठी फ्री मोफत एंट्री ठेवली जाते आणि त्याच्यानंतर सगळा घडलेला हा प्रकार. त्यामुळे नेमकी जबाबदारी कोणाची, लॅप्स कुणाकडनं झालाय, कुणाचं हे फेलियर आहे, नियोजनाचा अभाव कुणामुळे झालाय, अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं अर्थातच प्रशासनाला, तिकडच्या स्थानिक यंत्रणेला ही द्यावी लागणार आहे. मात्र मृतांचा आकडा वाढू शकतो, पुन्हा एकदा ही भीती व्यक्त होतीये आणि घडलेल्या घटनेबद्दल आम्ही माफी मागतो असं डी.के. शिवकुमार यांनी आता सांगितलेलं आहे. Now lot of trouble is there. I don't want to disturb the doctors who are trying to take care of the patients, and only the exact number is not been still this one. So we are at it. We appeal to all of them to still to be calm. How many people died? That is why we cut off. A lot of programs were there. We didn't want to continue with the program. Only within 10 minutes with one round we just closed it. And we appeal even in the metros, whatever the metros has been jammed. We are not able to start. We are taking a little bit time to see that everything comes to the normal position. What is at present? No, I can't. Yes. Of course. There is some issues.
I will come back to you after I visit the hospital. Any numbers on the death toll? No, I can't. Only 5,000 police personnel were deployed, sir. What you said, the crowd that came in was running into thousands, sir. Was No, this enough? it was not thousands, it was lakhs. ನಾ ಯಾರನ್ನೂ ಸಿ ನೋಡಿ ನಾವು ಏನ್ ಮಾಡಬೇಕೋ ನಮ್ಮವರೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಐ ಡೋಂಟ್ ಬ್ಲೇಮ್ ಮೈ ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್, ದೇ ಹ್ಯಾವ್ ಡನ್ ದೇರ್ ಬೆಸ್ಟ್. ಬಟ್ ನೀವೇ ನಿಮ್ ಕಣ್ಣಲ್ಲೇ ನೋಡಿದಿರಿ, ಕ್ರೌಡ್ ನೋಡಿದಿರಿ, ಯಾರು ಕಂಟ್ರೋಲ್, ಅವ್ರಿಗೆ ಯಾರಿಗೂ ನಾವು ಯಾರು ದೊಣ್ಣೆಗೆ ಇಸ್ಕೊಂಡು ಹೊಡೆಯಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಇದನ್ನ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಏನ್ ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಪ್ರೊಸೆಷನ್ ಓಪನ್ ವೆಹಿಕಲ್ ಅಲ್ಲಿ ಬರಬೇಕು ಅಂತ ಅವ್ರದ್ದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಇತ್ತು. ವಿ ಡಿ ನಾಟ್ ಅಲೋ, ನಂಬರ್ 1. ತಿರ್ಗಾ ವಿಧಾನಸೌಧದಿಂದ ಬರಬೇಕು ಅಂತಿತ್ತು, ಅಲ್ಲೂ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ನಾವು ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ನಾವ್ಯಾರು ಭಾಷಣ ಕೂಡ ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ಲಿಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಕ್ ಹೋಗ್ಲಿಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೆ ರಾಜ್ಯದ ಪರವಾಗಿ ಗೌರವ ಕೊಡಬೇಕು, ಕೊಟ್ಟು. ಇಲ್ಲೂ ಅಷ್ಟೇ ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಡೈರೆಕ್ಷನ್ಸ್ ಕೊಟ್ಟೆ, ನಮ್ಮ KCA ಸೆಕ್ರೆಟರಿಗೆ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ಗೆ ಎಲ್ಲ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡೆ, ವಿತಿನ್ 10-15 minutes ವಿ ಶುಡ್ ಕ್ಲೋಸ್ ದಿ ಫಂಕ್ಷನ್ ಅಂತೇಳಿ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಇದ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಏನು ಮಾತಾಡದೆ ಒಂದು ರೌಂಡ್ ಮಾತ್ರ ಮಾಡಿ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿಗೋಸ್ಕರ ಅವ್ರಿಗೆ ಬಂದಂತವ್ರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಾಡಿ ಆದಷ್ಟು ಜಲ್ದಿ ನಾವು ಮುಗಿಸಿದೀವಿ. ಅದನ್ನ ನಾನು ಹೋಗ್ತೀನಿ, ಭೇಟಿ ಹೋಗ್ತೇನೆ. ಎಸ್. तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या मी आणखी माहिती देऊ शकत नाही. आपण हॉस्पिटलमध्ये भेट देऊ आणि त्यानंतरच आणखी बोलू शकू. मात्र सध्याची त्यांनी जी माहिती सांगितली त्यानुसार गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि त्याच्यामुळे कुठेतरी हा प्रकार घडला असं त्यांनी म्हटलेलं आहे. पोलिसांना आपण दोष देत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र अनेक प्रश्न या निमित्ताने अनेक यंत्रणांवर उपस्थित होतीलच, साहजिकच आहे. कारण दुपारपासून ज्या पद्धतीने गर्दी प्रत्येक मिनिटागणिक वाढत होती आणि संध्याकाळी जेव्हा अशा स्टेडियममध्ये फ्री एंट्री, मोफत प्रवेश दिला जातो आणि त्याच्यानंतर जी गर्दी येते त्याचं नियोजन कुठेतरी मग फसलंय, हे आता स्पष्ट होतंय. घडलेल्या घटनेबद्दल माफी मागतो असं शिवकुमार यांनी म्हटलंय. पुन्हा एकदा विजय साळवी यांच्याकडे जाऊ. विजय, जी शंका, जी भीती आपण या बुलेटिनच्या सुरुवातीलाच व्यक्त केली होती, तेच नेमकं आपल्याला सिद्धरामय्या असतील किंवा त्यांचे सहकारी DK शिवकुमार यांच्या मुखातून आता ऐकायला मिळतेय. स्वतःच्या अपयशाचाच पाढा त्यांनी वाचलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण कल्पना यायला हवी होती की रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा संघ रात्री 11:30च्या सुमारास जिंकलाय, 18 वर्षांनी जिंकलाय. त्याचं जर सेलिब्रेशन अवघ्या काही तासात होणार असेल तर लाखोंची गर्दी बंगलोरच्या रस्त्यावर उतरणार आणि त्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि ती जर गर्दी त्यात आणखी पुन्हा ती गर्दी केवळ विधानसौध म्हणजे विधानसभा त्याच्या आवारात किंवा स्टेडियमच्या आवारात किंवा स्टेडियमच्या आतमध्ये तिथपुरती तुम्ही जर कोंडून ठेवणार असाल तर त्या गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी काही हजार पोलीस पुरेसे पडणार नाहीयेत. आत्ता शिवकुमार म्हणतायत की मी माझ्या पोलीस यंत्रणेला दोष देणार नाही, कारण अर्थातच नियोजन चुकलंय, त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना दोष देता येणार नाही. हे जर नियोजन त्यांनी व्यवस्थित केलं असतं, जर तो सत्कार सोहळा आणखी काही तासांनी काही दिवसांनी ठेवला असता तर गर्दीवर नियंत्रण ठेवता आलं असतं. लाखोंच्या संख्येने आलेल्या गर्दीवरती नियंत्रण पोलीस प्रशासनाला असेल किंवा अन्य यंत्रणा असतील त्यांना ठेवता आलेलं नाहीये. राजकीय नेत्यांनी मात्र या गर्दीत आपले चेहरे मात्र चमकून घेतले, मग सिद्धरामय्या असतील किंवा DK शिवकुमार. पण दुर्दैवाची गोष्ट ही आहे की ज्यांनी या बंगलोरच्या संघावर प्रेम केलं अशा 10 जीवांना मुकावं लागलंय, त्यांच्या कुटुंबाला. केवळ 10 जणांचा प्रश्न नाही, हा 10 कुटुंबांचा प्रश्न आहे, हा एका राज्याचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच ही जे गालबोट लागलंय ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि आता मला वाटतं सिद्धरामय्या असतील किंवा शिवकुमार असतील यांना आपल्या अपयशाची एक प्रकारे त्यांनी कबुली दिलेलीच आहे. अश्विन, खरं विजय, दोघांनी तेच सांगितलं. जसं तू म्हणालास की कुठेतरी गर्दीचं नियोजन फसलं, त्यांचं असं म्हणणं आहे की गर्दी अनियंत्रित झाली. अर्थातच त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा प्रश्न तोच येतो की मग काल रात्रीपासून आतापर्यंत प्लॅनिंग झालं होतं का नीट, आणि ते झालं नव्हतं तर अशा पद्धतीने ती घटना समोर येते. चेंगराचेंगरीतल्या मृतांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त होते. सध्याचा आकडा आहे 10, मात्र आकडा आणखी वाढू शकतो अशी सध्याची माहिती आहे. आणि सध्याची जी अपडेट आहे त्यानुसार स्टेडियम मधला सोहळा संपलेला आहे आणि स्टेडियम मधून आता प्लेयर्स बाहेर निघालेले आहेत. सर्व RCBचे
विजयी टीम जी आहे ती बाहेर निघत आहे आणि त्याचवेळी सोहळा संपल्याची माहिती आता समोर येते. त्यामुळे कदाचित आता ही दृश्य आहेत आरसीबीच्या टीमची. क्रिकेट स्टेडियममध्ये जो सोहळा होता तो आता संपलेला आहे आणि आता तो सोहळा संपून आरसीबीची टीम आपल्या बसमधून आता हॉटेलकडे रवाना होताना आपल्याला बघायला मिळते. मात्र स्टेडियम बाहेर जो प्रकार घडला, अत्यंत गंभीर प्रकार, त्याच्याबद्दल कदाचित आता त्यांना माहिती एव्हाना मिळाली असू शकते. आतमध्ये सेलिब्रेशन मात्र पूर्ण झालं. खेळाडूंनी आपलं मनोगत देखील व्यक्त केलं आणि प्रचंड मोठी गर्दी आतमध्ये देखील होती. आणि आता हा सोहळा संपून हे क्रिकेट टीम जी आहे, आरसीबीची टीम जी आहे ती आता रवाना होते. मात्र बाहेर घडलेला प्रकार अत्यंत गंभीर, मनाला चटका लावणारी घटना, त्याचवेळी अनेक प्रश्न उपस्थित निर्माण करणारी घटना, चेंगराचेंगरी होणं, ज्याच्यामध्ये 10 जणांचे जीव जाणं, 25 जण गंभीर जखमी आहेत, अनेक जण जखमी आहेत आणि कदाचित मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. त्यामुळे अनेक प्रश्न येणाऱ्या काळामध्ये ज्याची उत्तरं या यंत्रणेला द्यावी लागणार आहेत. याचं कारण या विजयोत्सवामध्ये आनंदाच्या या क्षणामध्ये काही जीव गेलेले आहेत. मंगळूरमध्ये चेंगराचेंगरीची ही घटना आणि त्याच्यामध्ये सध्याची जी माहिती आहे त्यानुसार 10 जणांचा मृत्यू, 25 जण गंभीर जखमी. 2 ते 3 वेळा साधारण आपण बघतोय ही लाठीमाराची दृश्य. आधी लाठीमार झाला, नंतर पुन्हा जिकडे आतमध्ये स्टेडियममध्ये कार्यक्रम चालू होता त्यावेळी देखील पुन्हा एकदा कदाचित काही चाहत्यांनी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही पुन्हा एकदा लाठीमार झाला आणि पोलिसांना या सगळ्या चाहत्यांना रोखण्यासाठी तो लाठीमार करावा लागला. चाहत्यांना आतमध्ये जायचं होतं, आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहायचं होतं, मात्र ते काही होऊ शकलं नाही आणि त्याच्यामध्ये असे जीव गेलेले आहेत. 3 दृश्य आपण बघताय. मेट्रोमध्ये गर्दी उसळली, कारण मेट्रोमधून साहजिकच या सगळ्या फॅन्सना पोहोचायचं होतं चिन्नास्वामी स्टेडियम जवळ, त्यामुळे मेट्रोमध्ये गर्दी उसळली. सध्याची जी माहिती आहे त्यानुसार मेट्रो सेवा स्थगित ठेवण्यात आलेली आहे. नागरिकांची चेंगराचेंगरी झाली, कारण प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे जिकडे 30-32 हजाराची आसन क्षमता असलेलं स्टेडियम तिकडे लाखो जर चाहते जमत असतील तर काय परिस्थिती उद्भवेल ही आपण केवळ कल्पनाच केलेली बरी. तर तिकडे तिसरी दृश्य, कारची तोडफोड, अनेक कारच्या जे आहेत ते तोडफोड झालेली बघायला मिळते. काचा आपल्याला बघायला मिळतात, त्या निश्चित संख्या कदाचित येणाऱ्या काही तासामध्ये स्पष्ट होईल. मात्र ही 3 दृश्य, एकीकडे चेंगराचेंगरीची घटना, 10 जणांचा जीव जाणं, अनेक जण जखमी होणं, मेट्रोमध्ये उसळलेली गर्दी, चेंगराचेंगरी आणि कारची तोडफोड, त्यामुळे कुठेतरी क्रिकेटचा जो विजयोत्सव सोहळा होता त्याला हे गालबोट लागतंय. अत्यंत गंभीर घटना, मनाला चटका लावणारी घटना, अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात निर्माण करणारी घटना. आणि आता कुठेतरी हा क्रिकेट सोहळा, आतमधला आनंदोत्सव सोहळा जो आहे तो संपलेला आहे. क्रिकेट प्लेयर्स, सगळी टीम ही आता बसमधून रवाना झालेली आहे. मात्र ती टीम रवाना झालेली असली तरी हे प्रश्न मात्र आपल्या पुढे येणाऱ्या काही काळात कायम असतील, कारण ही जबाबदारी कोणाची, निष्काळजीपणा कोणामुळे घडला, नियोजन कोणाचं फसलंय, हे सगळे प्रश्न ज्याची उत्तरं कदाचित तिकडच्या यंत्रणेला आता द्यावी लागणार आहेत. ही 4 दृश्य पुन्हा एकदा आपण बघता. काही वेळापूर्वीची नागरिकांची चेंगराचेंगरी आणि तिकडे जी मंडळी जखमी झाली त्यांना कुठेतरी लगेचच मग हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. स्टेडियममध्ये शिरण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालू होते चाहत्यांचे, मग झाडावर चढून असेल किंवा शटरवर चढून किंवा एंट्री गेटच्या वरनं उडी मारून अशा पद्धतीने त्यांनी प्रयत्न केलेले होते. त्यानंतर कारची तोडफोड झालेली, कारच्या काचा आपण बघितलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर जे जखमी झालेले होते किंवा अत्यवस्थ झालेले होते, कदाचित गुदमरले असतील कारण प्रचंड गर्दी होती, तर त्यांना घेऊन मग अनेकांनी अर्थातच हॉस्पिटल गाठलं. आणि आता काही वेळापूर्वी आपण बघितलेली दृश्य, हॉस्पिटलमध्ये अनेक राजकीय नेते पोहोचले या सगळ्या जखमींची विचारपूस करण्यासाठी, चौकशी करण्यासाठी, त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी. मात्र ही घटना समोर आलेली आहे आणि सध्याची जी माहिती आहे त्यानुसार 10 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी आणि ज्याच्यामध्ये मृतांचा आकडा हा आणखी वाढण्याची भीती. त्याच्यामुळे आणखी प्रत्येक मिनिटागणिक हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत असतानाच आता या घटनेमधले आणखी अपडेट्स येणाऱ्या काही तासामध्ये समोर येतील. मात्र जसे राजकीय नेत्यांच्या, प्रमुखांच्या राज्यातल्या प्रतिक्रिया समोर आलेल्या होत्या, सिद्धरामय्या असतील किंवा DK शिवकुमार असतील, तर आपण हॉस्पिटलला भेट देऊनच आणखी बोलू शकू. सध्या आकडा त्यांनी सांगितलेला नव्हता, मगाशी आपण बघितलेला होता. माध्यमांनी त्यांना विचारलं की किती नेमके मृत्यू झालेले आहेत, आपल्याकडे काय माहिती आहे, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की हॉस्पिटलला भेट दिल्यावरच मी निश्चित बोलू शकेन. सध्याच्या घडीला एवढंच सांगतो की आमचे पोलीस दोषी नाहीत, गर्दी अनियंत्रित झाली असं त्यांचं म्हणणं. मात्र येणाऱ्या काळामध्ये या सगळ्याबद्दल आणखी काही प्रश्न या यंत्रणेला विचारले जातील, ज्याची उत्तरं त्यांना द्यावी लागतील. ही 4 दृश्य आपल्या समोर आहेत बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेसंदर्भात. तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रत्येक मिनिटागणिक व्यक्त होत असतानाच आता कार्यक्रम संपलेला आहे आणि त्याचवेळी क्रिकेटची टीम जी आहे ती रवाना झालेली आहे स्टेडियममधनं. तर
नेमका आता येणाऱ्या काळामध्ये या सगळ्याबद्दल कुणावर याचा सगळ्याचा जो आहे अकाउंटेबिलिटी जबाबदारी दिली जाते पाहणं महत्त्वाचं असेल, कारण अनेक जीव गेलेले आहेत, अनेक लोक जखमी आहेत, काही जण गंभीर जखमी आहेत आणि या सगळ्याबद्दल आता अर्थातच अनेक प्रश्न हे विचारले जाणार आहेत. विजय साळवी आपल्या सोबत होते, आपले प्रतिनिधी अधिक माहिती द्यायला. विजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियम बाहेरची ही घटना, चेंगराचेंगरीची घटना, आरसीबीचं विजयी सेलिब्रेशन, ज्याच्यानंतर काल रात्री मॅच जिंकतो काय, आज अशा पद्धतीने दुपारी टीम येते आणि त्याच्यानंतर मग उरलेल्या 3 ते 4 तासात अशा प्रकारची घटना समोर येते. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या 7 ते 10 जणांच्या चाहत्यांचा जो आहे तो जीव गेलेला आहे. चेंगराचेंगरी का झाली आपण पुन्हा एकदा बघूया. IPL विजेता आरसीबी संघ दुपारी बंगळुरूमध्ये दाखल झाला. काल रात्री मॅच संपलेली होती 11:30ला. आज दुपारी हा संघ बंगळुरूमध्ये दाखल झाला. एअरपोर्टवरच खेळाडूंच्या स्वागताला चाहत्यांची प्रचंड प्रमाणात गर्दी होती. चाहत्यांच्या गर्दीमुळे पोलिसांनी मग विजय मिरवणुकीला परवानगी नाकारलेली होती. पण त्याच्यानंतर जे झालं तिकडून कदाचित या सगळ्याची सुरुवात झाली आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर सत्कार सोहळा ठेवण्यात आलेला आणि त्या सत्कार सोहळ्याला फ्री एंट्री, मोफत प्रवेश होता आणि तिकडे कुठेतरी गर्दीचं नियोजन हे पूर्णपणे फसल्याचं आता समोर येत आहे. मोफतच्या प्रवेशामुळे लाखो चाहते स्टेडियम बाहेर जमले आणि स्टेडियमची क्षमता होती अर्थातच जी आहे 30-32 आणि लाखो चाहते जमल्यावर मग आपण कल्पना करू शकतो काय झालं असेल. लाखो चाहत्यांनी मग प्रवेशासाठी गर्दी केली. मग अशी कशा पद्धतीने चाहते प्रयत्न करत होते तीही दृश्य आपण बघितलेली होती. वाढत्या गर्दीमुळे मग चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली आणि त्याच्यानंतर या चेंगराचेंगरीमध्ये सध्याची जी माहिती आहे त्याच्यात 10 जणांचा जीव गेलेला आहे. नियोजनातला अभाव, पोलिसांचा निष्काळजीपणा या दुर्दैवी घटनेला कारणीभूत आहे अशी सध्याची तरी माहिती समोर येते. आणखी सविस्तर तपशील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला येऊ शकतो. मात्र नियोजन पूर्णपणे फसलेलं आहे, नियोजनाचा अभाव आहे ही गोष्ट आता स्पष्ट होतीये. जवळपास 10 जणांचा सध्याची माहिती आहे त्यानुसार मृत्यू झालेला आहे आणि या गर्दीत एका 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची देखील बातमी येते. त्यामुळे एकूण 25 जण अत्यवस्थ आहेत, 10 जण मृत्युमुखी पडलेले आहेत, अनेक जण जखमी आहेत. स्टेडियममध्ये सोहळा पार पडला आणि आता स्टेडियममधली मंडळी देखील कदाचित बाहेर आलेली असतील. मात्र एकीकडे बाहेर अशा प्रकारची घटना घडत असताना आतमध्ये स्टेडियममध्ये सोहळा पार पडला त्याबद्दल देखील आता जे आहे ते प्रश्न निर्माण करण्यात येत आहेत. असंवेदनशीलतेचा कळस आहे का की घटनेची माहितीच नव्हती याबद्दल चर्चा आहे. तर तिकडे यावरून आता राजकारण, राजकीय आरोप प्रत्यारोप बघायला मिळत आहेत. काँग्रेस सरकारने बेजबाबदारपणा दाखवला त्यामुळे लोकांचे जीव गेलेले आहेत. गर्दी नियंत्रण करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत असा आरोप आता भाजपने केलाय. त्यामुळे एकीकडे घटना घडणं, त्याच्यानंतर आकडेवारी समोर येणं आणि आता अशा प्रकारे त्याचा राजकीय आरोप प्रत्यारोप होणं या सगळ्या घटना मागोमाग समोर येत आहेत. तर चिन्नास्वामी स्टेडियमवर घडलेली अत्यंत गंभीर घटना, 10 जणांचा मृत्यू, 25 जखमी, अनेक जण जखमी आहेत, अनेक गंभीर जखमी आहेत.